भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ कार्यकर्ता और पूर्व ओबीसी आघाड़ी अध्यक्ष एडवोकेट प्रकाश टेकाड़े को भारतीय जनता पार्टी के नागपुर जिला ग्रामीण के अध्यक्ष मनोहर कुंभारे ने अंग वस्त्र पहनाकर उनकी पक्ष में वापसी कराई। इस अवसर पर भारतीय जनता पार्टी के राज्य स्तरीय सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार, नागपुर जिला उपाध्यक्ष रामराव मोवाड़े, पूर्व जिला परिषद सदस्य देवीदास मदनकर, तालुका अध्यक्ष मंदार मंगले, शहर अध्यक्ष राजू घोगल आदि प्रमुखता से उपस्थित थे। इस अवसर पर अपने विचार व्यक्त करते हुए कहा कि मैं भारतीय जनता पार्टी का था, हूं और रहूंगा। कुछ मतभेद के चलते विधानसभा चुनाव के दौरान मुझे पार्टी से निकालने की घोषणा की थी, जो आज राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष आदि ने मुझे पक्ष में वापसी दिलाई है। पिछले वर्ष भर से मैं पक्ष के हित में ही काम कर रहा हूं तथा इतने लंबे आराम के बाद एकदम तरोताजा होकर लौटा हूं, जिसका लाभ मेरे भारतीय जनता पार्टी तथा आगामी नगर पालिका, पंचायत समिति तथा जिला परिषद चुनाव में अवश्य होने की बात कही। वही जिलाध्यक्ष मनोहर कुंभारे ने अपने संबोधन में कहा कि कुछ गलतफहमी के कारण एडवोकेट प्रकाश टेकाड़े पर पार्टी के नियमानुसार कार्रवाई की थी, जिस पर भारतीय जनता पार्टी के वरिष्ठों ने पूर्ण विचार विमर्श कर प्रकाश भाव को सम्मानित कर उनकी पक्ष में वापसी की। तो वही राज्य स्तरीय सदस्य डॉक्टर राजू पोद्दार ने अपने संबोधन में प्रकाश टेकाड़े का पार्टी में स्वागत करते हुए पत्रकारों के सवालों का जवाब देते हुए कहा कि भारतीय जनता पार्टी अनुशासन से कार्य करती है। अनुशासनहीनता पर कार्रवाई पार्टी के अंदर की बात रहती है, जिसके कारण ही भारतीय जनता पार्टी देश की सबसे बड़ी पार्टी है। संपूर्ण देश का विकास देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तथा राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर है, ऐसे विचार व्यक्त किए। प्रकाश भाऊ टेकाडे यांना पक्षातून ज्यावेळेस पत्र दिलं आपलं या पक्षातून निलंबन करण्यात येत आहे, परंतु आमचा त्या पक्षांतर्गत त्या ठिकाणी आमचा पक्षांतर्गत विषय होता आणि आता पक्ष श्रेष्ठीकडून सर्वांकडून चर्चा करून एक भारतीय जनता पक्षाचे सिनियर लीडर म्हणून त्यांची आज पुन्हा पक्षामध्ये त्या ठिकाणी वापसी झालेली आहे। पक्षामध्ये पुन्हा त्यांचं स्वागत झालेलं आहे आणि त्यांच्या त्याचबरोबर त्यांच्या गावाच्या ग्रामपंचायतीचे जे त्यांचे कार्यकर्ते वगैरे होते, प्रकाश भाऊ सोबत जरी बोललो नसला पण त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत सातत्यानं माझा त्या ठिकाणी संपर्क होता आणि त्यांना मदत करण्याचं काम मी त्यावेळेस सर्वांसोबत केलेलं आहे। तो विषय कालचा विषय होता, त्या विषयावर पूर्णविराम मिळालेला आहे, पण मी आता त्या विषयावर बोलणार नाही। आज प्रकाश भाऊ यांचा पूर्ण त्या ठिकाणी झालेला आहे। जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वस्वी जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेली आहे, कारण या सावनेर परमेश्वर मतदारसंघामध्ये जे लोक चांगले लोक वाईट लोक कसे आहे याची मला त्या ठिकाणी जाण आहे आणि पक्षामध्ये घेत असताना तो खराब आहे किंवा त्याचं कार्य कसं आहे त्या ठिकाणी मला त्याचं काय तेव्हा माहिती नव्हतं आणि तो पक्षप्रवेश त्यावेळेस झाला होता, पण मी पक्ष श्रेष्ठी जे आहे त्यांना जेव्हा कळलं तर मी स्वतः निर्णय घेऊन त्यांना त्या ठिकाणी त्याच्यासोबत कोणत्याही वरच्या नेत्यांचा त्या ठिकाणी संबंध नाही। आम्ही आमचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार निवडत असताना सर्वेच्या आधारावर तिकीट देण्याचं काम आपण केलेलं आहे आणि पियुष हा युवा मोर्चाचा नागपूर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, चांगला कार्यकर्ता आहे, अतिशय प्रभावीपणे युवकांमध्ये काम करतो, पहिल्या नंबरवर होता आणि त्याच्यावर जी काही कारवाई मागच्या काळात झाली होती त्याची पूर्ण तपासणी आम्ही केली। त्या केसमध्ये कुठलाच काही दम नाही आहे, कोर्टातून तो इज्जत रिहा झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता तो विषय संपलेला आहे। आता आपल्याला पुढे जायचं आहे, परत चांगला उमेदवार। पक्ष कधी सोडला, पक्षाने मला सोडलं होतं काही काळ, पक्षाशी बांधलेला आहे। 30-35 वर्ष मी या पक्षाची शारीरिक, बौद्धिक आणि आर्थिक पद्धतीने सेवा केली आणि मी पक्ष सोडला। आता काही लोकांचा समज होता की प्रकाश टेकाडे दिसत नाही, परंतु हा निर्णय झाल्यानंतर 3 दिवसामध्येच मला फोन पालकमंत्र्यांनी केला, माझ्या घरी आले, सन्मानाने माझ्याशी बोलले, माझं सांत्वन केलं आणि अक्षम्य चूक झाली जिल्ह्याकडून हे त्यांनी स्पष्ट मला बोलले। म्हणून मी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहे, 2 जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, नितीनजी, देवेंद्रजी आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून
आणि त्यांनी माझ्या घरी येऊन माझं सांत्वन केलं आणि त्यांनी चूक कबूल केली. आणि मला ते एवढा मोठा माणूस जर माझ्या घरी येत असेल आणि माझं सांत्वन करत असेल तर मी पक्ष कधीच सोडला नव्हता. या मतदारसंघामधला पूर्ण मला अभ्यास आणि कोण कसा आहे हे मला त्या ठिकाणी पूर्ण माहिती आहे. म्हणून माझ्या मधून घेण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी पत्रकार आहेत, आपण मीडियावाले आहेत, आपल्याला चांगली त्या ठिकाणी माहिती आहे. आपण ते नाव शोधून काढा, त्याचं उत्तर मी देईन. इन BCN न्यूज के लिए सावनेर से संवाददाता किशोर धुंडले की रिपोर्ट।